तारिणी कुठे राहिली काय माहित। एक काम वेळेत करत नाही आणि विचारलं की कारण देत बसेल आता। ठीक आहे हरकत नाही। आमची कौशिकी आणि युवराज सरी कुठे पोहोचलेत अजून? हो ना, आमच्या कौशिकीचं सुद्धा असंच आहे, कामापुढे तिला काहीही दिसत नाही आणि आम्ही आपल्या वाट बघत बसतो। त्याला आणायला म्हणून गेलीये आणि स्वतःच कामात अडकून राहिली बहुतेक। काही उपयोग नाहीये तुझा, काहीही करू शकत नाहीयेस तू। आणि मी तुला 50 लाख द्यायचे। हो द्यायचे, पण तुम्ही नाही त्या कौशिकी खांडेकरने त्या गालावरची बोटं उमटलीत ना, त्याची किंमत तिला चुकवावी लागणार आहे। माझ्या लाईफचे प्रत्येक डिसिजन ती घेणार, ती जे सांगेल ते मी करायचं, तिने टाकलेल्या तुकड्यावर जगायचं। अरे युवराज खांडेकर आहे मी। हट! अरे हट! टाकलेल्या तुकड्यांवर जगणं तर ही कामिनी सुद्धा पसंत करत नाही। मला जे हवं ना ते मी असं ओरबाडून घेते। त्या अन्नपूर्णामुळे मी शांत आहे, नाही तर ह्या चॅनलची अशी वाट लावली असती। मॅडम अहो हे जुनं प्रकरण आहे आणि ते तवाच मिटलं होतं। मी तुमच्या पाया पडतो, प्लीज तुमची बातमी बंद करा। इच्छा तर माझी पण तीच आहे। त्या कौशिकी खांडेकरला खूप माज आहे या MNN एम्पायरचा। तिला असं वाटतं तिने हे सगळं एकटीने उभं केलंय आणि मीही तिला दाखवू शकतो की हे सगळं मी एकटा कसं उद्ध्वस्त करू शकतो ते। पण त्याचा काही उपयोग नाही ना, ती पुन्हा सगळं उभं करेल। याआधी तिने असं केलंय, तिच्यासाठी ही गोष्ट अवघड नाहीये। अन्नपूर्णाचं सुद्धा असंच आहे, तिने सुद्धा सगळ्या गोष्टी नव्याने तयार केल्या, पुन्हा उभी राहिली। म्हणूनच तिला वाटतं की ती खूप शहाणी आहे म्हणून। तिनेही अजून या कामिनीला ओळखलेलं नाही। कामिनी म्हणजे काय आग आहे, आणि आतून अशी धगधगतीये। असं वाटतं ना एकच असा डाव टाकायचा आणि त्या अन्नपूर्णाला मुळासकट उद्ध्वस्त करून टाकायचं, संपवून टाकायचं। कौशिकी मॅडम, नाही मला माहिती आहे की आत्ता कमळीने तिच्या बाजूने उभं राहणाऱ्या, तिच्या हक्कासाठी लढणाऱ्या तुमच्या चॅनलचं कौतुक करायला पाहिजे, पण तिला तिच्या कॉलेजच्या इमेजची सुद्धा खूप काळजी आहे, म्हणून ती इकडे आली आहे तुमच्याशी बोलायला। मॅडम अहो ह्या सगळ्यात उगा आमच्या कॉलेजचं नाव बदनाम व्हायलंय। आमचं कॉलेज एक आदर्श कॉलेज आहे आणि अन्नपूर्णा मॅडम सारखे ट्रस्टी असताना कॉलेजचं नाव बदनाम व्हायला नको। त्यासनी कॉलेज लय प्रिय आहे, स्वतःला फार झोकून दिले त्यांनी, आणि अशा वेळी जर कॉलेजची बदनामी झाली तर त्यासनी लय वाईट वाटलं। अहो अनिका त्यांची स्वतःची नात असताना त्यांनी कधीच भेदभाव केला नाही का? कधी तुम्हासनी फोन करून सांगितलं नाही की ही बातमी मागं घ्या? मॅडम कसं आहे, माझ्यासारख्या खेडेगावातनं आलेल्या पोरीसनी त्यांचे आई वडील परत पाठवतील का सांगा, जर कॉलेजचं नाव बदनाम झालं तर? अहो एका पायी सगळ्यांनी शिक्षा कशाला? अहो अनिकानं जो पोरकटपणा केलाय त्यासाठी तिनं सुधरावं म्हणून तर मी केस मागं घेतली की नाही। आता तिला सुधरायची एक संधी तर द्यायला पाहिजे। कमळी तू जे म्हणतेस ते सगळं मला पटतंय आणि मला कळतंय सुद्धा, पण आता तूच तर म्हणालीस अन्नपूर्णा मॅम नेहमी सत्याच्या बाजूने असतात आणि यावेळेला सुद्धा आहेत, म्हणून तर त्यांनी न्यूज काढा असं सांगितलं नाही। पण कमळी प्लीज मला माझं काम करू दे। आणि राहिला प्रश्न अनिकाचा, तर हे जे काही घडतंय त्याच्या मुळाशी मलाही जायचंय आणि ती एक धागा आहे। सो यापुढे तुला जर का काही मदत लागली तर ती मी करेन, पण या बाबतीत मी काहीच करू शकत नाही। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। आय होप यू अंडरस्टँड। असं काहीतरी केलं पाहिजे की अन्नपूर्णा आणि कौशिकी खांडेकर एकत्र येतील, म्हणजे दोघींचा काटा एकत्र काढता येईल। एक तीर दोन निशाणे। बूम। आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, तो मुहूर्त लवकरच येणार आहे आणि त्या दोघींचा काटा मीच काढणार आहे।
अन्नपूर्णा महाजन आणि कौशिकी खांडेकर हेच तर सुरुवात आहे दोघींच्या शेवटाची. वाचलास ना मेल? हे बघ, देसाईंशी मी मीटिंगच्या संदर्भात बोलले. परवा जर तुला वेळ असेल तर तेव्हाच मीटिंग फिक्स करू. आई ते करूच, पण सध्या आपल्या कॉलेजची बाहेर चर्चा खूप होते. राजन, आपण आता कामाबद्दल बोलतोय ना, तू हा विषय कुठे काढतोयस? आई, अनिकामुळे तिची स्वतःची आणि तिच्यासोबत आपल्या कॉलेजची खूप बदनामी होते आणि याचा तुला मनस्ताप होतो हे मला कळत नाहीये का? बरोबर आहे तुझं, पण त्या विषयावर आपण नंतर बोलू. आधी कामाचं बघू. प्रकरण आता घरापर्यंत आले आहे. येऊ का? इन्स्पेक्टर, तुम्ही इथे कसं येणं केलं? अनिका महाजनची चौकशी करायला इथे आलोय. वहिनी, सगळी तयारी झाली. औक्षणाचं ताट सुद्धा तयार आहे. मी काय म्हणते, युवराज आलाय ना, मग आपण औक्षण करून घेऊया ना. हो. अहो, पण कौशिक त्यांनी येऊ देत ना. हं? मी काय म्हणतो दयानंदराव, कौशिक ते आले की आपण सुरू करूया ना. अहो नाही, ठीक आहे ना, आपण औक्षण तरी करून घेऊया ना. कौशिकी येईल, सगळ्यांना भूक लागली असेल. अरे युवराज, तुला कौशिकी भेटली नाही का ऑफिसमध्ये? कौशिकी ती ऑफिसमध्ये आली होती, पण काहीतरी काम आहे म्हणाली. येणार आहे ती, म्हणजे निघाली असेल, मे बी येतच असेल. एक्स्ट्रीमली सॉरी, मला यायला थोडासा उशीर झाला. ऑफिसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला होता. काय 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 झालं? काय सगळं ठीक आहे ना? तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी तुमच्या कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये ड्रग्ज सापडले होते आणि आम्हाला अशी खबर आहे की त्या प्रकरणामध्ये तुमच्या मुलीचाच म्हणजे अनिका महाजनचा हात होता. राणी आजी, अनिका कुठे? बोलवते मी. एक मिनिट. हा, ते ठीक आहे, तुम्ही म्हणता ते कळलं, पण मला सांगा की अनिका महाजन हिच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये कोणी काही कंप्लेंट वगैरे केली आहे का? नाही ना? मग फक्त चौकशीसाठी म्हणून तुम्ही परस्पर असे आमच्या घरी कसे काय आलात? बरोबर आहे तुमचं मॅडम. हा, पण काय आहे ना, MNN या चॅनलने या सगळ्या प्रकरणाची माहिती ऑलरेडी प्रसारित केलेली आहे आणि त्यांनी रीतसर कंप्लेंट पोलिसांकडे म्हणजेच आमच्याकडे केलेली आहे. त्यामुळे अनिका महाजन हिला चौकशीसाठी आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावंच लागेल. व्हॉट? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.